मित्रांनो, आजचा व्हिडिओ अतिशय पॉवरफुल आहे. जबरदस्त हा व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक टास्क सांगणार आहे, एक काम सांगणार आहे. तुम्ही ते फक्त 7 दिवस करायचंय आणि तुमच्या लाईफमध्ये ट्रिमेंडस ट्रान्सफॉर्मेशन होणार आणि ते टास्क तुमच्या लाईफला पूर्ण बदलून टाकणार आहे. मित्रांनो, तुम्हाला कल्पना नाहीये, तुम्हालाच विश्वास नाही बसणार की 7 दिवसापूर्वी, आठवड्यापूर्वी मी कुठे होतो आणि आठवड्यानंतर मी कुठं आहे. इतकं जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन होऊ शकतं आणि तो शब्द काय आहे आणि त्याची पॉवर किती आहे आणि ते का म्हणायचं, कसं म्हणायचं, केव्हा म्हणायचं, याबद्दलच हा व्हिडिओ आहे. तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला पण जरूर सबस्क्राईब करा. मित्रांनो, आपण आपल्या सबकॉन्शियस माइंडला प्रोग्रामिंग करणं, रिप्रोग्रामिंग करणं, बिकॉज आपल्या सबकॉन्शियस माइंडवरती खूप सारं निगेटिव्ह प्रोग्रामिंग झालेलं आहे आणि त्याच्यासाठी मी मदत करतो आपल्या सबकॉन्शियस माइंडला रिप्रोग्रामिंग करण्यासाठी. कारण की जर आपल्याला हवंय तसं लाईफ जगायचं असेल, हवंय त्या गोष्टी आपल्या लाईफमध्ये अट्रॅक्ट करायच्या असतील, हवंय त्या गोष्टींना आपल्या लाईफमध्ये, हेल्थमध्ये, वेल्थमध्ये, हॅपीनेसमध्ये, अबंडन्समध्ये, रिलेशनशिपमध्ये जर ह्या गोष्टी आपल्याला चांगल्या हव्या असतील, तर वी हॅव टू रिप्रोग्राम आवर माइंड. आपल्याला आपल्या माइंडला रिप्रोग्राम करावं लागेल. आपला माइंड एकतर आपला शत्रू पण आहे आणि आपला मित्र पण आहे. आणि 97% टाइम्स आपण आपल्या माइंडमध्ये निगेटिव्ह 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 थॉट्स, निगेटिव्ह विचार करत राहतो आणि त्याला प्रोग्रामिंग करायचंय. तर आजच्या व्हिडिओमध्ये हा पॉवरफुल मी तुम्हाला ही एक टास्क देणार आहे, एक काम देणार आहे 7 दिवसांसाठी. तर हा कुठला वर्ड आहे, जर तुम्हाला पण उत्सुकता लागली असेल मित्रांनो, आणि कदाचित तुम्ही म्हणत असाल की सांग बाबा लवकर नेमका कुठला वर्ड. मित्रांनो, तो वर्ड इतका सिंपल आणि साधा आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं, कुठलंही रॉकेट सायन्स नाही. तुम्हाला सकाळपासून रात्री झोपेस्तोपर्यंत 100 वेळा, 200 वेळा, जेवढ्या वेळा शक्य होईल तेवढ्या वेळा तुम्हाला फक्त म्हणायचंय थँक्यू देवा, थँक्यू, थँक्यू सो मच देवा. काय करायचंय? तुम्ही सकाळी उठले, डोळे उघडले, थँक्यू देवा, थँक्यू गॉड, थँक्यू, थँक्यू युनिव्हर्स, की मला आजचा दिवस तू दाखवलास. थँक्यू. हजारो लाखो लोक रात्री जे झोपतात या जगभरामध्ये, ते रात्री झोपतात बेडवरती, ते सकाळी डोळे उघडत नाहीत. ते का? कारण की त्यांची डेथ होऊन जाती. असे हजारो लोक होत असतात. पण आपण देवाच्या कृपेने आपण डोळे उघडू शकलो. थँक्यू देवा. आतून आपल्या आवाज आला पाहिजे, गॉड थँक्यू सो मच. जमिनीवर पाय ठेवला, थँक्यू सो मच देवा. पहिलं आपलं इमिजिएटली थँक्यू सो मच. थँक्यू फॉर माय फॅमिली, थँक्यू फॉर माय किड्स, थँक्यू फॉर माय वाईफ, थँक्यू फॉर माय मदर, थँक्यू फॉर माय फादर, थँक्यू. नाश्ता करायला बसले, थँक्यू देवा, थँक्यू सो मच, हे अन्न मला मिळतंय, थँक्यू सो मच, मी तुझा आभारी आहे देवा. मित्रांनो, कॉमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा, थँक्यू फॉर एव्हरीथिंग, थँक्यू फॉर एव्हरीथिंग. जसं मी, हा समोर कॅमेरा आहे, तो रेकॉर्ड करतोय, किंवा हा माईक आहे, रेकॉर्ड, ऑडिओ माझा रेकॉर्ड होतोय, थँक्यू देवा. की माझ्याकडे ऑडिओ आहे, स्पीकर आहे, कॅमेरा आहे, थँक्यू देवा. मी तुमच्यापर्यंत पोहोचतोय, ह्या युट्यूबच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत पोहोचतोय, थँक्यू गॉड. मित्रांनो, आहे त्या गोष्टींना थँक्यू म्हणायला सुरुवात करा. 7 दिवस फक्त. कुठल्याही जे देवाने तुम्हाला दिले त्याच्यावरती डाऊट घेऊ नका, त्याला क्रिटिसाइज करू नका. माझं आयुष्य असं आहे, माझं हेच तसं आहे, मला हेच बरोबर होत नाही, माझ्या लाईफमध्ये तेच बरोबर होत नाही. जे आहे तुमचे मित्र आहेत, थँक्यू देवा माझ्या मित्रांसाठी, थँक्यू देवा माझ्या नातेवाईकांसाठी, जे जे तुमच्या लाईफमध्ये आहे, थँक्यू देवा माझ्या हेल्थसाठी. मित्रांनो, हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर कळतं, ज्यावेळेस आपण हजार लोक बघतो तिथं, कोणाला कॅन्सर झालाय, कोणाला डायबिटीस आहे, तर कोणाला अजून काय काय प्रॉब्लेम्स आहेत, भयंकर आहेत. आणि ज्यावेळेस आपण जातो, बघतो कोणाच्या डोळ्याचं ऑपरेशन झालं, तर कोणाचं पायाचं ऑपरेशन झालं, थँक्यू देवा म्हणा की मी व्यवस्थित आहे, थँक्यू गॉड. मित्रांनो, हे थँक्यू म्हणायला सुरुवात करा, तुमच्या लाईफमध्ये मिरॅकल्स घडायला सुरुवात होते. आणि हे 7 दिवस ही ऍक्टिव्हिटी करा आणि तुमच्या लाईफमध्ये लिटरली मिरॅकल्स घडून येतील. अबंडन्स, किंवा आपण म्हणतो मॅनिफेस्टेशन, किंवा आपल्याला जे लाईफमध्ये गोष्टी पाहिजेत, हॅपीनेस पाहिजे, आनंद पाहिजे, त्याच्यानंतर आपल्याला हेल्थ पाहिजे, आपल्याला वेल्थ पाहिजे, पैसा पाहिजे, त्याच्यानंतर आपल्याला हॅपीनेस, रिलेशनशिप पाहिजे चांगले, ह्या सगळ्या गोष्टींना आपण आपल्या लाईफमध्ये अट्रॅक्ट करू शकतो. पण आपल्याला पहिलं अट्रॅक्टेबल पर्सन बनायचं. आणि तो आपण बनतो ज्यावेळेस आपल्या चेहऱ्यावरती आनंद आहे,
थँक्यू थँकफुल आहे, ग्रॅटिट्यूड आहे. थँक्यू देवा, थँक्यू सो मच. अन्न खातोय, जेवतोय, दुपारी रात्री झोपतोय, जे काय तुम्ही तुमच्या हातात मोबाईल आहे, तुम्ही एखादा चांगला प्रोग्राम बघितला, जे काय आहे, थँक्यू सो मच युनिवर्स, थँक्यू सो मच गॉड, थँक्यू सो मच. कॉमेंट बॉक्समध्ये थँक्यू फॉर एव्हरीथिंग किंवा तुम्ही देवा आभारी आहे. मराठीत लिहा, इंग्लिशमध्ये लिहा, थँक्यू गॉड फॉर एव्हरीथिंग. भाषेचा काही संबंध नाही. फक्त आपल्याला आपले विचार, आपल्याला आपले जे थॉट आहेत ते जाऊन द्यायचे युनिव्हर्समध्ये, की आय एम थँकफुल. आपल्यामधून हे वाईब्स बाहेर जायला पाहिजेत, की आय एम व्हेरी व्हेरी थँकफुल. मी देव प्रत्येक गोष्टीसाठी थँकफुल आहे. हा वाईब जेव्हा आपल्यातून बाहेर पडेल, मॅजिकल गोष्टी आपल्या लाईफमध्ये अट्रॅक्ट व्हायला सुरुवात होईल. मित्रांनो, ही जे ग्रॅटिट्यूड आहे किंवा हे जे आपण म्हणतो ना, की थँकफुल हे असण्याची जी फिलिंग आहे, ही इतकी पॉवरफुल आहे, ही इतकी पॉवरफुल आहे, की ह्याच्यामध्ये काय होतं, आपली माइंड, आपली बॉडी आणि आपलं जे सोल म्हणजे आपण म्हणतो आत्मा, हे एक अलाइनमेंट मध्ये येतात, एका सरळ लाईन मध्ये येतात म्हणा, अलाइनमेंट मध्ये होतात आणि चांगल्या गोष्टी आपल्या लाईफमध्ये घडायला सुरुवात होतात. आणि ही जी फिलिंग आहे, हे व्हायब्रेशन्स आहेत ना, पूर्ण ब्रह्मांडामध्ये जातात. आपल्या आजूबाजूच्या लोकांमध्ये हे व्हायब्रेशन्स जातात, आपल्या आजूबाजूच्या गोष्टींमध्ये हे व्हायब्रेशन्स आपल्या बॉडीमधून ऑटोमॅटिकली जायला लागतात आणि आपल्यामध्ये एक एनर्जी यायला लागते. आपल्यामध्ये ती एनर्जी दिसत नाही मित्रांनो आपल्याला, पण आपल्या चालण्या बोलण्यातून, वागण्यातून, आपल्या चेहऱ्यावरचे हावभाव, ह्याच्यातून अल ती एनर्जी लोकांपर्यंत जायला सुरुवात होती. आपल्या चेहऱ्यावरचे हावभाव एकदम एक्साइटमेंट आणि हॅपीनेस, तुम्हाला कळणार नाही की ह्या गोष्टी तुमच्या लाईफमध्ये कशा घडायला सुरुवात होतात. आणि ही मॅजिकल गोष्टी कशा आपल्या लाईफमध्ये घडायला सुरुवात होतात, कसं आपण चांगल्या गोष्टींना, चांगल्या लोकांना आपल्या लाईफमध्ये आकर्षित करायला सुरुवात करतो मित्रांनो. आणि त्याची सुरुवात होती थँकफुल असण्याची, त्याची सुरुवात होती ग्रॅटिट्यूडने. त्या परिस्थिती काही पण असू दे, थँकफुल, आय एम थँकफुल गॉड, आय एम थँकफुल. तर मित्रांनो, ही माइंड, बॉडी आणि आपल्या सोलला अलाइनमेंट करणारी ही गोष्ट आहे, थँकफुलनेसची फील. सुरुवातीला ज्यावेळेस आपण हे थँक्यू म्हणायची प्रॅक्टिस करायला सुरुवात करू, हे जाणीवपूर्वक आपण करतो. आणि ज्यावेळेस आपण सुरुवातीला करू ना मित्रांनो, त्यावेळेस आपल्याला हे अतिशय रोबोटिक वाटेल. म्हणजे आपल्याला वाटेल की हे काय आहे, म्हणजे आपल्याला, कारण की प्रॅक्टिस नाही, याची सवय नाही आपल्याला. त्यामुळं आपल्याला असं वाटेल की हे काय, मी एकदम नॅचरल नाही वाटत. कारण की वी आर नॉट युज टू इट. पण मित्रांनो, ज्या वेळेस तुम्हाला ही प्रॅक्टिस लागायला लागेल, जसं आपण कुठली पण गोष्ट असतो, सुरुवातीला आपण जॉब करतो किंवा सुरुवातीला आपण गाडी चालवतो, वी आर नॉट युज टू इट. आपल्याला एकदम नॅचरली गाडी आपण नाही चालवत. पण जसं जसं आपण चालवायला लागतो, तसं तसं आपल्यासाठी ते सोपं होऊन जातं. तसंच आहे मित्रांनो, जसं जसं तुम्ही हे करायला सुरुवात कराल, जसं जसं तुम्ही तसं बोलायला सुरुवात कराल, तुम्हाला ते नॅचरली वाटायला सुरुवात होईल. आणि नंतर ते इतकं नॅचरल होऊन जाईल की तुम्हाला कळणार पण नाही की हे, म्हणजे कशा ह्या गोष्टी घडायला सुरुवात होते आणि कसं ऑटोमॅटिकली हे सगळं माझ्याकडून व्हायला सुरुवात होते. मित्रांनो, आय होप की तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला. आणि थँक्यू सो मच की तुम्ही हा व्हिडिओ पाहिलात, तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहिलात. आणि आय एम शुअर की कॉमेंट बॉक्समध्ये पण तुम्ही तुम्ही जरूर देवा मी तुझा आभारी आहे किंवा थँक्यू फॉर एव्हरीथिंग गॉड, थँक्यू फॉर एव्हरीथिंग असं लिहिलेलं आहे. तुमच्या कॉमेंटसाठी मी मनापासून तुमचे आभार मानतो. या व्हिडिओला लाईक जरूर करा, कारण की हा मेसेज आपल्या सगळ्यांपर्यंत पोहोचवा. आपल्याला हॅपीनेस, हेल्थ, अबंडन्स, प्रॉस्पेरिटी, आरोग्य, चांगले रिलेशनशिप आपल्याला आपल्याला सगळ्यांपर्यंत पोहोचवायचे. तर तुमच्या एका लाईकनी अजून 4 लोकांपर्यंत युट्यूब हा व्हिडिओ पोहोचवेल मित्रांनो. थँक्यू सो मच तुमच्या लाईकसाठी, तुमच्या सबस्क्रिप्शनसाठी, तुम्ही सबस्क्राईब केले चॅनलला आणि तुम्ही जे महत्वाचे कॉमेंट लिहिले त्याच्यासाठी मित्रांनो. थँक्यू सो मच. जरूर कॉमेंटमध्ये 2-3 कॉमेंट्स करा की थँक्यू फॉर माझ्या आईवडिलांसाठी, थँक्यू, थँक्यू फॉर माय वाईफ किंवा माझे चिल्ड्रन, त्यांच्यासाठी थँक्यू. लिहा तुम्ही 2-4 कॉमेंट्स, ते थँक्यू गॉड, गॉड देवा तुझे आभारी आहे. तुम्ही लिहा 2-4 कॉमेंट्स मित्रांनो. तुम्हाला, आपण आपल्या ह्या गोष्टी आपल्या लाईफमध्ये चांगल्या अट्रॅक्ट करू शकतो. आणि पुन्हा भेटूयात. पण त्याच्या अगोदर मित्रांनो, महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला जर आपल्या पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड समजून घ्यायची असेल, कारण की सगळी पॉवर आपल्याकडे देवाने दिलेली आहे, आपण कसं त्याचा वापर करून आपल्या लाईफमध्ये ट्रिमेंडस चेंज आणू शकतो ते समजून घ्यायचं असेल, तर माझं वर्कशॉप आहे, 2.5-3 तासाचं वर्कशॉप आहे. त्या वर्कशॉपची लिंक मी इथे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पहिलीच लिंक आहे. तुम्ही व्हिडिओला त्याच्या लिंकवरती जा.
आणि व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा, तुम्हाला सगळे अपडेट्स तिथे मिळतील मित्रांनो. थँक्यू सो मच. पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू मित्रांनो, थँक्यू.